स्ट्रेस मॅनेजमेंट. डॉक्टर भास्कर गटकुळे यांनी यापूर्वी आर्ट ऑफ लिव्हिंगचे अनेक कोर्स घेतलेले आहेत. ते पर्यावरण तज्ञ म्हणून ओळखले जातात. उजनी जलाशयाचा एक विस्तृत अभ्यास त्यांनी आपल्या प्रोजेक्ट मध्ये मांडलेला आहे. विद्यापीठाच्या आविष्कार विभागामध्ये त्यांनी मोठं काम केलेलं आहे आणि त्याच्यासाठी त्यांना भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्याकडून सन्मानही करण्यात आलेला आहे. तर असे डॉक्टर भास्कर गटकुळ आज आपल्याला या कोविडच्या पार्श्वभूमीवरती तणावात जे आपण सर्वजण वावरत आहोत त्याच्या व्यवस्थापनेबद्दल ते बोलणार आहे. तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन करावं. धन्यवाद साठे सर. आवाज येतोय माझा? आवाज येतोय का? साठे सर आवाज येतोय का? येतोय सर येतोय. ठीक आहे. कला महाविद्यालय भिगवण, बहिशाल शिक्षण मंडळ, बहिशाल शिक्षण मंडळाचे केंद्र कार्यवाहक संदीपजी साठे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर महादेव वाळुंज आणि माझ्या सर्व बंधू भगिनींनो, आज मला जो विषय दिलेला आहे तो आहे स्ट्रेस मॅनेजमेंट, ताणतणावाचे व्यवस्थापन. आपलं जे व्याख्यान होतं ते 11 वाजता सुरू होणार होतं, पण त्याला अर्धा तास आपल्याला उशीर झाला आणि सगळ्यांचा ताणतणाव आपल्याला वाढलेला दिसून आलेला आहे. ताणतणाव म्हणजे नक्की काय, ही एक व्याख्या बेंजामिन फ्रँकलिन यांनी सांगितलेली आहे. इंग्लिश मध्ये ती सांगतो. स्ट्रेस इज ऑफन टर्म्ड ॲज a 20th born out of man's race towards modern progress and its ensuing complexities. जे मॉडर्न जगामध्ये आपण ह्या जगामध्ये जे धावपळ आपली चालवली आहे, विकासाकरता जी धावपळ आपली चाललेली आहे, त्या विकासाच्या धावपळीमध्ये आपल्याला ताणतणाव येतो. आपल्याला माहिती आहे, आपण जर रबर दोन्ही बाजूनी ताणली तर त्या रबरीवरती ताण येतो आणि एका बाजूने सोडली तर दुसऱ्या बाजूला झटका बसतो. तसा हा ताण तणाव दोन्ही बाजूने येत असतो आणि हा ताण आपल्या शरीरावरती, मनावरती फार मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम करत असतो. आता ताणतणाव निर्माण होण्याची कारण कोणकोणती? तर घरामध्ये फॅमिली प्रॉब्लेम असेल, कामाच्या ठिकाणी ताणतणाव निर्माण होतो, हव्यास जर आपल्याला जास्त असेल तर हव्यासामध्ये आपल्याला ताणतणाव निर्माण होतो, नोकरी जर इनसिक्युअर असेल म्हणजे परमनंट नसेल तरी ताणतणाव आपल्याला येतो. बॉस आपला कसा आहे त्या बॉसवर सुद्धा ताणतणाव आपला अवलंबून असतो. टेक्नॉलॉजीचा आपल्याला उपयोग करता आला नाही तरी आपल्याला ताणतणाव निर्माण होतो. म्हणजे हे ताणतणाव, आपण ह्या ताणतणावाच्या युगामध्येच जगतोय. आज आपल्याला माहिती आहे की कोरोना हा आजार आपल्या जगामध्ये मोठी महामारी आलेली आहे आणि आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या मध्ये ताणतणाव निर्माण झालेला आहे. आपण आज बघतो की मला एका सरांनी चांगलं उदाहरण सांगितलं की विनायकराव जाधव म्हणून डेप्युटी कमिशनर होते.
ते म्हणले की ह्या कोरोनाच्या काळामध्ये एखादा माणूस जरी आपल्या घरामध्ये आला तरी आपल्या घरामध्ये एक साप आलाय अशा प्रकारची भावना आपल्यामध्ये निर्माण होते, एक भीती निर्माण होते, तणाव निर्माण होतोय की त्या माणूस बाबा सुरक्षित आहे का, त्याला कोरोना झालाय का, आहे का नाही, अशा प्रकारचा ताणतणाव आपल्या मनामध्ये लगेचच निर्माण होतोय. आणि म्हणून ह्या ताणतणावाच्या युगामध्ये आपण जगत असताना हे संदीपजी साठे यांनी जे केंद्र कार्यक आहेत आपल्या महाविद्यालयाचे, की ते नेहमीच ताणतणावापासून मुक्त असतात. आणि ते मुक्त असताना आपण ताणतणावामध्ये जगत असताना आपल्याला ह्या ताणतणावातून बाहेर काढण्याकरता, ताणतणाव मुक्त जगण्याकरता नेहमीच जोक वगैरे करतात, आनंदी राहतात. आणि त्यामुळेच आमच्यासारख्या लोकांना किंवा आमच्यासारख्या माणसाला, ताणतणावामध्ये राहणाऱ्या लोकांना ताणतणावामधून मुक्त होण्याकरता त्यांनी व्याख्यान ठेवलं असावं असा माझा समज झालेला आहे. मी माझ्या आता व्याख्यानाला सुरुवात करतो. आता ह्या शारीरिक आणि मानसिक लक्षणं त्याची फार मोठ्या प्रमाणावरती ताणतणाव दिसतात. अमेरिकेमध्ये सर्वे झाला तर अमेरिकेमध्ये 1/3 लोक हे ताणतणावामध्ये जगत असतात आणि त्यामध्ये 5 माणसाच्या मागे 1 माणूस हा हाय रिस्क मध्ये असतो. ताणतणावामध्ये त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात परिणाम झालेले दिसून येतात. आणि ताणतणावामध्ये चिडचिडापणा निर्माण होतो, झोप लागत नाही, त्याला अंधारा आवडतो, त्याला राग येतो, विसरेपणा वाढतो, मनाची स्थिती त्याची बिघडते आणि हे अनेक त्याचे परिणाम आपल्याला ताणतणावाचे शरीरावरती आणि मनावरती दिसून येतात. आता त्याचं व्यवस्थापन आपल्याला करायचंय आणि हे व्यवस्थापन करत असताना ते कसं करायचं हे आपल्याला माहित झालं पाहिजे. आपल्याला माहिती आहे आपल्याला 2 चाक आहे, पण 2 चाकावरती किंवा 2 चाकी गाडी चालवताना आपल्याला पहिल्यांदा शिकावं लागतं. पण 4 चाकी असेल तर त्याला बॅलन्स असतो. आणि म्हणून जीवनामध्ये आपली ही जी 4 चाकं आहेत, ती 4 चाकं आपल्याला काय करावं लागणार आहे, चांगल्या पद्धतीने आपल्याला त्याचं संगोपन करावं लागणार आहे. त्याच्यामध्ये एक श्वास आपला आहे. आपण जो श्वास घेतो तो पहिला घेतलेला श्वास आणि शेवटचा सोडलेला श्वास, त्याला आपण असं जीवन असं म्हणतो. आणि हे जीवन आनंदी असावं, सुखकर असावं, समृद्ध असावं, ह्याच्याकरता आपल्याला आपलं श्वासावरती नियंत्रण पाहिजे. म्हणजे टेक डीप ब्रीदिंग, म्हणजे श्वसनाचे जे व्यायाम आहेत ते आपण दररोज एक अर्धा तास आपण श्वसनाचे व्यायाम दररोज केले पाहिजे. कारण ऑक्सिजन हा आपल्या जीवनाकरता अत्यंत आवश्यक असा प्राणवायू आहे. आपल्याला प्राण देणारा तो वायू आहे. आणि ह्या प्राणवायूकडे आपण जर दुर्लक्ष केलं तर ह्या कोरोनाच्या आजारामध्ये आपल्याला बघतोय की प्राणवायू किती महत्वाचे. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, ऑक्सिजनचे सिलेंडर, ऑक्सिजन कमी पडायला लागलेले आहे. आणि म्हणून प्राणवायू निर्माण करण्याकरता निसर्गाकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आपल्या घरामध्ये 10 एकर शेती जर असेल तर 10 एकराच्या शेतीमध्ये 2 एकर शेती आपण वनीकरण केलं पाहिजे, वृक्षारोपण केलं पाहिजे, ज्याच्यामुळे आपल्याला जास्त ऑक्सिजन मिळेल आणि आपली शक्ती जास्त वाढेल, प्रतिकार शक्ती जास्त वाढेल, ह्युमन सिस्टीम आपली चांगली होईल. त्याच्याकरता ऑक्सिजन आणि त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. दुसरा घटक महत्वाचा, दुसरं चाक महत्वाचं आहे तो आहार. आपण बघतो ह्या कोरोनाच्या काळामध्ये आपण आपल्या शरीराची, आपल्या आहाराची काळजी घेतली, त्यामुळं ह्या कोरोनाच्या काळामध्ये निश्चितच आपली प्रतिकार शक्ती वाढलेली दिसून येते. मग आहार आपल्याला कोणता घ्यायचा आहे, राजसिक घ्यायचा आहे, तामसिक घ्यायचा आहे, सात्विक घ्यायचा आहे, हे आपल्या पण ठरवायचं. आपल्याला कोणता आहार आपल्या शरीराकरता योग्य आहे, आवडणार आहे, तो आपल्या स्वभावाप्रमाणे, निवडीप्रमाणे तो घेतला तरी चालेल. कारण आपण खातो तसं बनतो. आपलं शरीर हे निसर्गामध्ये असणारी ही जी 108 मूलतत्वे आहेत, मूलद्रव्य आहेत, त्या मूलद्रव्याने बनलेला आहे. आणि म्हणून आहार हा सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे, पण तो नियमितपणे घेतला पाहिजे. आमचे एक महाजन सर होते, ते नेहमी सांगायचे की एक आजोबा 80 वर्षाचे होते आणि त्या आजोबा 80 वर्षाच्या असताना त्यांच्या मध्ये फार नियमितपणा होता, जेवणामध्ये नियमितपणा, कामामध्ये नियमितपणा. आणि मग त्यांना एकदा स्वयंपाक करताना उशीर झाला आणि मग उशीर झाल्यावरती त्या वेळेला जेवण घेतलं पाहिजे. त्यांनी कच्ची कणिक खाल्ली तरी त्यांना ती पचली, कारण त्या नियमितपणामध्ये जे आपल्या शरीरामध्ये पाचक द्रव पादरतात, त्या पाचक द्रवामुळे जरी कच्चं अन्न जरी खाल्लं तरी ते पचलं. त्या 80 वर्षाचा म्हातारा त्याला म्हणता येणार नाही, आपल्याला तरुणच म्हणावं लागेल. म्हणजे म्हणून आपल्याला असं म्हणावं लागेल की अन्न जे आपण घेतो तो वेळेवरती नियमित जर घेतलं तर आपल्या शरीरासाठी ते फायदेचं आहे. आणि म्हणून अन्न हा सुद्धा एक अत्यंत महत्वाचा घटक आपल्या जीवनामध्ये आनंदी राहण्याकरता आवश्यक आहे. त्याचबरोबर विश्रांती, आपण विश्रांती घेतली पाहिजे.
म्हणजे जो आपल्याला मेंदूला आपण म्हणतो 3 तास आणि शरीराला 6 तास एवढी विश्रांती जर आपल्याला असेल तर आपलं शरीर ताजेतवानं होतं. आपण जर रात्रंदिवस जागत राहिलं तर आपल्या शरीराला ते चालणार नाही. आणि म्हणून निसर्गामध्ये विश्रांती, जमिनीला विश्रांती दिली पाहिजे, मानवाला विश्रांती दिली पाहिजे. आणि म्हणून दिवस रात्र हे निसर्गाचं जे चक्र आहे त्या चक्रामध्ये आपण असं बघतो की विश्रांती हा फार महत्वाचा घटक आहे. ती विश्रांती, भरपूर विश्रांती मेंदूला आणि शरीराला पण घेतली पाहिजे. हे तिसरं चाक. आता चौथं चाक जे आहे ते नॉलेज, आपल्याला ज्ञान. हे ज्ञान जास्तीत जास्त आपण घेतलं पाहिजे. आता ते ज्ञान देणारे कोण आहेत? आपले गुरुवरे आहेत, शिक्षक आहेत, अनुभवी आहेत, वयोवृद्ध आहेत, निसर्ग आहे, समाज आहे. ह्यांच्याकडून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान मिळतं आणि ते ज्ञान आपण घेतलं पाहिजे. आजच्या युगामध्ये आपण बघतो की जंक फूड्स असतील, अल्कोहोल असेल, जागरण असेल, व्यसन असेल, ह्याच्यामुळे सुद्धा आपल्याला ताणतणाव निर्माण येतो. आज आपण बघितलं की जो हव्यास आहे त्या हव्यासा पुढं आज मंत्र्यांना सुद्धा किती ईडीची चक्र मागे लागतात, सीबीआयची चक्र मागे लागतात, आजाराची चक्र मागे लागतात, मधुमेह असेल, असे अनेक आजार आपल्यामध्ये येतात. पण आपला हव्यास जर कमी असेल तर त्या हव्यासामुळे अनेक आजार आपल्या जवळ सुद्धा फिरकू शकत नाही. एक अनुभव तुम्हाला सांगतो. एक मेंढपाळ होता, तर तो 160 वर्षे जगला. पण नेहमीच त्याला दररोज 12 तास तो आपल्या मेंढ्यांच्या मागे जायचा, अन्न व्यवस्थित वेळेवर घ्यायचा, त्याला कुठलीही चिंता नव्हती, कुठलीही भीती नव्हती, नियमितपणा होता आणि त्यामुळे त्याचं आयुष्य हे आपल्याला वाढलेलं दिसून येतो. आपण अशा अनेक उदाहरणं जगामध्ये बघतो, आपल्या समोर बघतो की ज्यांना कुठलीही चिंता नाही, कुठलाही हव्यास नाही, कुठलीही अपेक्षा नाही, अशी लोक हे जास्त मध्ये राहतात. आणि म्हणून ताणतणावामुळं अनेक जे आजार होतात, अनेक ज्या गोष्टी आपल्या मागे लागतात त्या पाठीमागे लागू नये म्हणून जी ताणतणाव मुक्तीची एबीसी आहे ती एबीसी आपण लक्षात घेतली पाहिजे. ए म्हणजे अवेअरनेस, आपण जागरूक असलं पाहिजे. बी म्हणजे आपल्यामध्ये बॅलन्स असला पाहिजे. आणि सी आपला कंट्रोल, नियंत्रण. आपल्या सगळ्या गोष्टीवरती आपलं जर नियंत्रण असेल तर मला वाटतं की ताणतणावापासून आपण बाजूला जाऊ शकतो. आता ताणतणावाचे जे प्रकार आहेत ते 2 प्रकार आहेत. एक अॅक्यूट ट्रेस अँड दुसरा क्रॉनिक ट्रेस. अॅक्यूट ट्रेस म्हणजे काय की एखादा अपघात झाला तरी आपल्याला गाडीला डॅमेज झालं किंवा अपघात झाला की आपण लगेच भांडणं करतो, ताणतणाव निर्माण होतो. मला एक उदाहरण नेहमी आठवतं आणि सांगावं असं वाटतं की आपण बसमध्ये चाललेलो असतो आणि बसमध्ये जात असताना आपल्याला जर जागा मिळाली नाही किंवा चांगली जागा मिळाली नाही किंवा शेजारी चांगला मिळाला नाही तरी आपल्याला ताणतणाव येतो. आपले नाजरकर सर होते बघा, ग्रंथपाल, आणि पंढरपूर येत असताना जागेवरून दोघांमध्ये वाद झाला आणि त्या वादाचं पर्यवसन त्यांना चाकूने भुकसण्यात आलं. म्हणजे ताणतणावाचे परिणाम किती वाईट असतात हे आपल्याला लक्षात येतो. आपण बातम्या नेहमी ऐकतो की ताणतणावामुळं कशा प्रकारच्या घटना घडत असतात. आणि म्हणून अपघात हा अॅक्यूट स्ट्रेसचा हा परिणाम आहे. अॅक्यूट म्हणजे तात्पुरती एक गोष्ट असते, पण या तात्पुरती गोष्टीमुळे सुद्धा फार मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर हा अॅक्यूट स्ट्रेस झाला. आणि दुसरा क्रॉनिक स्ट्रेस. क्रॉनिक म्हणजे गरिबी असेल, आजारपण असेल, त्याच्यामुळे गंभीर परिणाम माणसाच्या जीवनावरती होत असतात आणि त्याला क्रॉनिक म्हणजे फार मोठा दीर्घकाळ हा आजार एखादा, म्हणजे एखाद्याला जर कॅन्सर असेल, एखाद्याला अपघात असेल तर तो फार मोठा ट्रेस त्याच्या मनावरती, त्याच्या संपूर्ण कुटुंबावरती हा ट्रेस निर्माण होत असतो. आणि म्हणून हा क्रॉनिक ट्रेस हा सुद्धा आपल्यावरती येणार नाही, कारण आपलं हे जीवन म्हणजे फार शॉर्ट आहे. 100 वर्षाचा कालावधी जरी असला तरी निसर्गाच्या निर्मितीमध्ये हा कालावधी फार कमी आहे. आणि ह्या कमी कालावधी आपल्याला फार चांगलं काम करायचंय आणि हे चांगलं काम करण्याकरता आपण अनेक गोष्टीला बाजूला केलं पाहिजे आणि आपलं जे आनंदी जीवन आहे ते आनंदी जीवन आपण ठेवलं पाहिजे. आता आपल्याला माहिती आहे की कुठल्या गोष्टीला आपण, जी गोष्ट माझ्याने ज्याने होणार आहे तीच होत असेल तर आपण त्याला येस म्हटलं पाहिजे आणि जे होणार नाही त्याला नो म्हटलं पाहिजे. म्हणजे आपल्याला ताण तणाव मुक्त राहायचं असेल किंवा येस नो, जी गोष्ट होणार आहे तीच करा, जी होणार नाही ती करू नका. आणि तुम्ही जर न होणारी गोष्ट येस जर त्याला म्हटला तर तुम्हाला त्याचे सुद्धा फार मोठे परिणाम भोगावे लागतात. आपली जी खिडकी, मनाची खिडकी कायम उघडी ठेवा. दार बंद ठेवा पण खिडकी उघडी ठेवा. आणि ही आपल्याला माहिती आहे मायक्रोसॉफ्ट विंडोज मध्ये अनेक खिडक्या आहेत आणि त्या मायक्रोसॉफ्टच्या अनेक खिडक्या ओपन केल्यामुळं आज जगाची दार आपल्याला उघडी झालेली आहेत. म्हणून ही आपली मनाची खिडकी जर आपण उघडी ठेवली तर आपण आपल्या मनावरती जर नियंत्रण ठेवलं, ताबा ठेवला
तर मला वाटतं की निश्चितच आपल्याला ताणतणावापासून मुक्ती होऊ शकते. त्यासाठी ध्यान धारणा, आपलं ध्यान आहे, जे ज्ञानाने ध्यान मिळतं, ज्ञानाने ध्यान होतं, ध्यानाने ज्ञान मिळतं. हे ध्यान आपल्याला विपश्यनामध्ये वगैरे सांगितलेलं आहे की आपण श्वसनावरती जर लक्ष केंद्रित केलं तर आपलं ध्यान हे आपल्या शरीराला कंट्रोल ठेवण्याकरता, मनाला कंट्रोल ठेवण्याकरता अत्यंत महत्वाचं आहे. आपल्याला बहिणाबाईंनी गाणं सांगितलेलं आहे की मन वडाय वडाय जसं उभ्या पिकातलं ढोर, किती हाकला हाकला फिरी येतं पिकावर. हे मन आहे, त्या मनाला जर आपण चांगल्या आणि वाईट गोष्टीपासून नियंत्रित केलं, कंट्रोल केलं, तर मला वाटतं निश्चितच त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही, निश्चित होईल. आणि म्हणून मनावरती कंट्रोल करण्याकरता योगासनं आपण दररोज अर्धा तास केली पाहिजे, ध्यानधारणा अर्धा तास केली पाहिजे. आणि मनावरती नियंत्रण करण्याकरता जे श्वसनाचे प्रकार आहेत, म्हणजे भस्त्रिका प्राणायाम असेल, कपालभाती प्राणायाम असेल, भ्रामरी प्राणायाम असेल, तर ते रोज आपण हे प्राणायामाचे प्रकार केले तर आपले फुफ्फुस वाढेल. आणि आज आपण ह्या कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे निश्चितच की फुफ्फुसाचा हा जो आजार वाढलेला आहे, कारण फुफ्फुसाच्या माध्यमातून जो आपल्याला ऑक्सिजन शरीराला पुरवला जातोय तो अत्यंत महत्वाचा आहे. प्रत्येक पेशीमध्ये आपल्याला ऑक्सिजन दिला जातो आणि ऑक्सिजन मिळाला नाही तर त्या पेशीवरती परिणाम होतो, आणि पेशीवरती परिणाम झाला तर कॅन्सर सारखे आजार, त्याच्यामुळे निर्माण होणारे हे ट्रेस निर्माण होत असतात. आणि म्हणून नियमितता ही आपल्याला फार अत्यंत महत्वाची आहे. आणि त्यासाठी आपल्यामध्ये इनोव्हेटिव्ह आयडियाज असल्या पाहिजेत, आपण इनोव्हेटिव्ह प्रॅक्टिस केली पाहिजे. म्हणजे समाजामध्ये नाविन्यपूर्ण जर घटना आपण केल्या की त्याच्यामुळे नवीन आयडिया आपण समाजाला दिल्या तर तो जो आनंद आहे तो आनंद अत्यंत महत्वाचा आहे. आपल्याला जर उघडतोय आणि त्या बुडणाऱ्या व्यक्तीला जर आपण वाचवलं तर त्या वाचवणाऱ्याला सुद्धा अत्यंत आनंद होतो आणि वाचणाऱ्याला सुद्धा आनंद होतो. आणि म्हणून स्ट्रेच युअर हँड फर्स्ट, आपला मदतीचा हात आपण नेहमी कधीही पुढे जर केला तर आपल्याला तो स्ट्रेस पासून आपण निश्चितच बाजूला राहतो. आपण कायम कामात राहिलं पाहिजे. तर कामात असेल तर आपण दिवस कसा गेला हा आपल्याला लक्षात येत नाही. आपण म्हणतो ना जर रिकाम जर मन असेल तर ते सैतानाचे घर असते. आणि म्हणून रिकाम मन कधीही आपण ठेवायचे नाही. आपण सतत कामात राहिलो, आनंदी राहिलो, उत्साही राहिलो तर आपल्याला झोप संध्याकाळी चांगली लागते. आणि संध्याकाळी सगळ्यात चांगली झोप लागणं तो माणूस मला वाटतं निश्चितच ताणतणावमुक्त आहे असं म्हणता येईल. म्हणजे ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे, संपत्ती आहे, तोच तणावमुक्त आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. कारण ज्याच्याकडे पैसा आहे तो पैसा जास्त असला तरी त्याला संध्याकाळची झोप लागत नाही. परवा एक मला शेतकरी भेटला आणि त्या शेतकऱ्याची इंदापूरच्या शहराच्या जवळ फार मोठी जमीन आहे. आणि त्याला म्हटलं आता काय चाललाय रेट सध्या एकराचा, तर तो म्हणला सर 6 कोटी एका एकराला मी घेतो. आणि त्याच्यामध्ये व्हाईट मनी, ब्लॅक मनी, आणि मग ब्लॅक मनी ठेवायचा कुठं, त्याच्यामुळे सुद्धा सुद्धा ताणतणाव येतो. म्हणजे जास्त संपत्ती आहे म्हणून तो तणाव मुक्त आहे असं समजायचं काही कारण नाही. म्हणजे ज्याच्याकडे काही जरी नसलं तरी तो झोपडीत राहणारा सुद्धा माणूस आनंदी, चटणी भाकर जरी खाल्ली त्यांनी काही पंचपक्वान खावं असं काही नाही, पण चटणी भाकर जरी खाल्ली तरी तो ताणतणावापासून मुक्त राहू शकतो. आणि त्याची जी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे ती डायजेस्टिव्ह सिस्टीम, पचन संस्था ही चांगली राहू शकते. आपलं हे शरीर हे कॉम्प्लेक्स बॉडी, त्याच्यामध्ये अनेक संस्था आहेत. म्हणजे पचन संस्था, श्वसन संस्था, रिप्रोडक्शन सिस्टीम, म्हणजे ह्या अशा अनेक संस्था आहेत. नर्वस सिस्टीम, ह्या संस्था आपल्या शरीराला सांभाळण्याचं काम, शरीराला चालवण्याचं काम, त्याला कंट्रोल करण्याचं, हा ब्रेन आहे आपला, तो सगळ्याला नियंत्रित ठेवण्याचं काम हा करत असतो. आणि आपल्या ब्रेनला जास्तीत जास्त कसा ऑक्सिजन मिळेल, आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीला कसा ऑक्सिजन मिळेल हे आपण ठरवलं पाहिजे किंवा ते आपण केलं पाहिजे. म्हणून एन्जॉय लाईफ अँड ऑलवेज हॅपी. आपलं हे जे आयुष्य आहे ते फार थोडं आहे आणि म्हणून प्रत्येक क्षण हा आपण आनंदात घालवला पाहिजे आणि आनंदी असला पाहिजे. यू आर ऑलवेज रिमन हॉलो अँड एम्प्टी, म्हणजे आपलं शरीर हे हॉलो ठेवा आणि मन हे रिकामं ठेवा. त्या मनाला जर तुम्ही ताणतणावामध्ये जर ठेवलं तर ताणतणावामुळे येणारं डिप्रेशन हे फार धोकादायक आहे. आणि हे डिप्रेशनचा आजार आज या धावत्या युगामध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. आणि डिप्रेशनसाठी घ्यावी लागणारी औषधं तर फार भयंकर आहे. म्हणजे डिप्रेशनसाठी जे घ्यावे लागणारी औषधं आहेत
ती औषधं तुमच्या मेंदूवरती, तुमच्या डोक्यावरती परिणाम करतात आणि त्या माणसाला झोप लागते आणि झोप लागली की त्याच्या शरीराचं वजन वाढतं आणि वजन वाढलं की अनेक आजार वाढतात. आणि म्हणून तुमचं वजन हे तुमच्या नियंत्रणात असलं पाहिजे. म्हणजे वजनाचा जो फॉर्म्युला आहे तो नेहमी पहा की 100 वजा तुमची उंची, एवढ्या प्रमाणात जर तुम्ही वजन ठेवलं तर मला वाटतं निश्चितच तुमच्या शरीर हलकं राहतं, हॉलो राहतं, एम्प्टी राहतं आणि तुम्हाला कोणत्याही कामाचा कंटाळा आला नाही पाहिजे. म्हणजे ऑलवेज तुम्ही पॉझिटिव्ह असलं पाहिजे. आणि तुम्ही जर पॉझिटिव्ह असाल म्हणजे कुठल्याही गोष्टीला पॉझिटिव्ह नाही, म्हणजे त्याच्यामध्ये काही गोष्टीला तुम्हाला नकार देता आला पाहिजे. जर नाहीतर एखादा म्हणलं कायम पॉझिटिव्ह राहा आणि एखाद्याने सांगितलं पोहता येत नाही विहिरीत उडी टाका, तर विहिरीत उडी टाकली तर मग त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी आपलं आयुष्य संपण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून आपलं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचा उपयोग करून कुठली गोष्ट योग्य कुठली गोष्ट अयोग्य ही जर आपण जीवनामध्ये जर केली तर मला वाटतं निश्चितच त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून ताणतणावापासून मुक्ती करण्याकरता आपल्या महाविद्यालयाचे जे बहिशाल विभाग आहे तर ते बहिशाल विभाग अनेक समाजातील घटकांसाठी काम करत असतं. शेतकऱ्यांसाठी काम करतं, ज्येष्ठांसाठी काम करतं. त्याच्यासाठी बाबासाहेब जयकर व्याख्यानमाला आहे, यशवंतराव चव्हाण व्याख्यानमाला आहे आणि समाजाचं प्रबोधन करणं ही आपली शिक्षकांची जबाबदारी आहे. आणि म्हणून आपण त्या वेगवेगळ्या माध्यमातून हे नेहमीच करत असतो आणि आपलं कॉलेज सुद्धा त्याच्यासाठी नेहमीच आग्रही असतं आणि नेहमीच काम करत असतं. आणि म्हणून आपण ताणतणावामधून मुक्त राहण्याकरता ही आपली जबाबदारी आहे, स्वतःची जबाबदारी. आपण कुणी जरी आपल्याला शिवी जर दिली तर आपण घेतली नाही, आपल्याला जर ती आपण घेतली नाही तर ते आपल्याला त्याच्यापासून ताणतणाव येणार नाही, ते देणाऱ्याला ताणतणाव येईल. आणि म्हणून कुणीही काही वाईट बोललं तरी पाठीमागे बोललं समोर जरी बोललं तर आपण त्याचा स्वीकार केला नाही तर मला वाटतं आपल्याला काही ताणतणाव होत नाही. पण ह्या जगामध्ये जगत असताना ऍक्सेप्ट द पीपल अँड सिच्युएशन ॲज इट इज, म्हणजे लोकांना आपण स्वीकारलं, समाजाला आपण जर स्वीकारलं तर आपल्याला ताणतणाव कुठलाच निर्माण होत नाही. आणि म्हणून सासू सुनेचं आपण नेहमीच उदाहरण देतो. सासू सुनेची भांडणं आपण सासू सुनेने जर स्वीकारलं, सासूने सुनेला मुलगी म्हणून स्वीकारलं किंवा सुनेने जर आईला म्हणजे सासूला आई म्हणून स्वीकारलं तर ताणतणाव निर्माण होणार नाही. आणि समाजामध्ये ज्या अनेक घटना आहेत, जाळपोळ असेल किंवा आत्महत्या असतील, जीवन संपवण्याचा जर प्रकार असेल तर जर पीपल अँड सिच्युएशन जर आपण स्वीकारली तर मला वाटतं ताणतणाव येत नाही. आपण एक गोष्ट नेहमीच ऐकली की बाबा ज्या वाईट सिच्युएशन मध्ये जर आपल्याला काही चांगलं काय दिसतंय का हे पॉझिटिव्हपणे जर आपण स्वीकारलं तर मला वाटतं कुठलाही ताणतणाव आपल्याला येणार नाही आणि आपलं जे आयुष्य हे आपल्याला निश्चितच वाढल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून संदीपजी साठे यांनी ताणतणावावरती मला बोलण्याची संधी दिली आणि मला काही थोडंफार ज्ञात आहे, थोडकं पुडकं मी आपल्या समोर जे सादर केलेलं आहे ते तुम्ही स्वीकारलं त्याबद्दल मी तुमचा आभार मानतो. आणि माझं छोटंसं व्याख्यान ताणतणाव मुक्तीचं जो तुम्हाला ताणतणाव हे ऐकण्याचा दिलेला आहे तोही माझा संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. ताण तणाव व्यवस्थापन या विषयावर आपल्या महाविद्यालयाचे ज्येष्ठ प्राध्यापक डॉक्टर भास्कर ईश्वर गटकू सर यांनी अत्यंत सुंदर असं मार्गदर्शन आपल्याला सर्वांना केलेलं आहे. तर महाविद्यालयाच्या वतीनं मी आपलं मनपूर्वक असं धन्यवाद आभार मानतो. आणि या आपल्या व्याख्यानासाठी ऑनलाईन जॉईन झालेले आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर महादेव वाळुंज सर यांचा पण मी आभार मानतो. त्याचबरोबर या कार्यक्रमाचे आयोजक प्राध्यापक संदीप साठे सर यांचंही मी मनपूर्वक असं आभार मानतो. आणि या कार्यक्रमासाठी जॉईन झालेले इतर सर्व विद्यार्थी आणि प्राध्यापक या सर्वांचा मी आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. नमस्कार, धन्यवाद, थँक्यू.